मला तुझी अवस्था बघवत नाहीये समर. अरे किती करशील आमच्यासाठी. ती नाही सांगत आहे ना आईला, तर तू सांग ना की मला नाही बसायचं तिच्याबरोबर पूजेला. त्यात तुला जबरदस्तीने तिच्याबरोबर पूजेला बसावं लागेल आणि त्यानंतर अजून काहीतरी विधी आणि नंतर हे सगळं असंच चालू राहणार. त्यापेक्षा आत्ताच सांग ना. काकू मी तुला एकदा सांगितलं, मी मनापासून ही तडजोड स्वीकारली आणि जे करतोय ना ते मी आपल्या कुटुंबासाठी करतो. मग ती सत्यनारायणाची पूजा असेल तर सत्यनारायणाची पूजा. आणि हे बघ आता घरात पाहुणे येणार आहेत, उगाच त्यांच्यासमोर मला कुठलाही तमाशा नको आहे. आणि पूजा ही शेवटी एक शुभकार्यच आहे ना. त्यांनी जर आपल्याला देवाचे आशीर्वाद मिळणार असतील तर ते आपल्याला हवेच आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजीला जे बरं वाटेल ना ते मी करणार आहे. त्यामुळे तू माझी काळजी करू नकोस. जे जे योग्य आहे, जे जे मला करायचं आहे ते सगळं मी करणार. मी बघते ना कसा मिळतो देवाचा आशीर्वाद. नाही या शुभ कार्यात मिठाचा खडा टाकून हे कार्य अशुभ केलं ना तर नावाची मल्लिका नाही. स्वानंदी, अगं ती सूल मांडली ती बघितलीस का? नाही अजून. अगं मग बघून ये ना. म्हणजे तुला काय हवं नको ते जाऊन एकदा बघून चेक करून ये ना. आणि काय लागणार असलं ना तर रोहिणीला सांग. म्हणजे मला माहितीये ग असं चुलीवर स्वयंपाक करताना थोडंसं अवघड जाईल तुला. अगं म्हणजे प्रथा आहे ना ती मोडता नाही. नाही. अहो खरं तर आमच्या वृद्धाश्रमामध्ये ना आम्ही असं सगळ्या आमच्या म्हाताऱ्या आजी आजोबांसाठी एक दिवस असं जेवणाचा छान कार्यक्रम, तो पण चुलीवरचा असा करतो. काय म्हणतेस? मग पुढच्या वेळेपासून ना मी पण येणार तुमच्या बरोबर. हो चालेल, आवडेल. मला एक विचारायचं होतं, म्हणजे ते जोडप्याने एकत्र बनवलाच पाहिजे का? म्हणजे तसं नाही, अशी काही प्रथा वगैरे असते का? तर अगं म्हणजे असं अचूक काय मला सांगता येत नाही, पण ही प्रथा ना आपल्याकडे पूर्वीपासून चालू आहे ग. आणि म्हणजे माझ्या सासूबाईंना पण मी हेच विचारलं होतं का, आणि त्यांनी मला जे सांगितलं आणि मला जेवढं समजलं ना मी तेवढंच तुला सांगते. संसार जरी नवरा बायकोचा असला ना तरी सुद्धा अगं अशी घरच्यांची दुसऱ्यांची अशी जबाबदारी येतेच ना अंगावर. पूर्वी माहिती ना तुला एकत्र कुटुंब पद्धती होती. आणि मग अशा घरामध्ये वावरताना ना आपल्यामुळे कोणाचं मन दुखावलं जाऊ नये म्हणून असं सगळे प्रयत्न करायचे एकमेकांना सांभाळण्याचा. म्हणून ना मुद्दामच नवीन जोडप्याला ना असं एकत्र दोघांनी मिळून प्रसाद करायला सांगायचे. म्हणजे काय व्हायचं की त्यांना एकमेकाशी थोडंसं बोलता यावं, त्यांच्यात थोडीशी जवळीक वाढावी म्हणून मुद्दाम त्यांना असं एकत्र प्रसाद करायला लावायचे. आणि शिरा थोडासा अवघड झाला ना तरी सुद्धा नवरी बरोबर नवराही प्रसाद करायचा ना, म्हणून कोणाला काही बोलताच येत नाही. म्हणजे चेष्टेने असं चिडवायचंय ग. पण मग नवरा नवरी काय करायचं माहिती, मुद्दाम जास्त काळजीने आणि जास्त मनपूर्वक तो प्रसाद बनवायचा प्रयत्न करायचे. हा म्हणजे तो छानच व्हायला हवा म्हणून. मम्मा, त्या स्वानंदीने चुलीवर प्रसाद बनवला ना तर आजी अजून इम्प्रेस होईल. आय विश तिला चूलच पेटवता नको येऊ दे. त्या स्वानंदीला काय येणं काय न येणं हे महत्वाचं नाहीये अर्पिता. महत्वाचं कसं नाहीये? तिने जर काही बनवलंच तर आजी मला 10 वेळा ऐकवेल, तुला बनवता येतं का, तुला बनवता येतं का. स्वानंदीने त्या चुलीवर काय शिजवण्यापेक्षा मी त्या चुलीवर काय शिजू देईन हे जास्त महत्वाचं नाहीये का? सगळं आणलंय ना? हो आजी सगळं आणलं. आता तुम्ही सगळी जरा पूजेची तयारी बघा आणि थोड्या वेळाने ना कोणीतरी एकाने येऊन इथे थांबा. म्हणजे काय ते काय हवं नको ते बघायला हवं ना कोणतरी. बरोबर, मी येऊन थांबे. हो जा. अरे हॅलो, हा शशिकला. हॅलो, जे आपल्याला जमत नाही ते कशाला करायला जावं माणसाने. तुम्हाला कोण म्हणालं मला जमणार नाही असं? हे सगळं करायची काही गरज आहे का? केलं तर बिघडणार आहे कुठे? प्रत्येक गोष्टीत चिडचिड कशाला करायची असते तुम्हाला? नाही म्हणून सांगायचं ना आजीला. एवढा मोठा व्याप वाढून ठेवलाय, सांगायचं तिला नाही जमणार मला म्हणून. व्याप काय आहे?
आणि मुळात मला जमणार नाही असं का बोलता बरं तुम्ही? अशी तुम्ही सरासर स्टेटमेंट्स करू नका. लिस्ट वाचून दाखवू का? लिस्ट किती गोष्टी लागणार आहेत त्याची. आजची अख्खी रात्र जागरणात जाईल एवढी मोठी लिस्ट आहे. रॉकेट सायन्स नाहीये, साधा शिरा करायचा आहे. तो करता येऊ शकतो. मी करणार आहे. ठीक आहे, ओके. झालं ओके. दुसरं काही बोलायला सुचलं नाही की ओके. मी ना सगळं व्यवस्थित करेन, तुम्ही नका काळजी करू. अरे पिंट्या, तू इथे काय करतोय? लाकडं घेऊन ये ना. प्रसादाचा चिरा करायचा आहे ना चुलीवर. अगं जातच होतो याद. काही नाही. बाबा ते रोज पेटल आणा ना प्लीज. आणतो रोज पेटल्स. हे घे तुझे रोज पेटल्स. हा अगं गुरुजी यायची वेळ झाली. हा रोहन कसा आला नाही अजून? ते केळीचे खुंट आणायला हा काय जळगावला गेला की काय? हा हॅलो. हो 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 ऐक ऐक, मी तुला पीपीटी मेल केलाय. हा अरे आज पूजा आहे ना घरी, मी जरा गडबडीत आहे. हा बाय. आणलेत बाबा केळीचे खुंट आणलेत फायनली. किती वेळ रे? हो बाबा कुठेच मिळत नव्हते सकाळचे. हे फुलं काय कुठेही मिळतात. केळीचे खुंट घ्यायला ना फार स्ट्रगल आहे. कधीपासून मी वाट बघते. अरे पूजा आहे ना, मी तिची सासू आहे का ती माझी सासू आहे मला तेच कळत नाही. घरामध्ये कामं कोण करणार आहे? कामं करायला लागतात, पूजेची तयारी करायला लागते. आता काय करायचं? मी एकटीने कुठे कुठे हे घे सुष्मिता तिकडे ठेवून दे. एकटीनेच करायचं, एकटीनेच करायचं. काय काय करायचं? पटची याची वेळ आली. हॅलो आई, कशी दिसते मी? हाऊ एम आय लुकिंग? एकदम महाराष्ट्रीयन पद्धतीने मी नेसली आहे साडी. पूजेसाठी तू ही ट्रेडिशनल साडी नेसलीस? या तू सुंदर दिसतेय, साडी सुंदर आहे, सगळं सुंदर आहे, पण पूजेच्या तयारीचं काय? पूजेचं काय, मी आहे ना रेडी पूजेला बसायला. सो आता गुरुजी येतील तेव्हा आपण बसूयात पूजा करायला. पूजेसाठी फक्त सुंदर साडी नेसून सुंदर दिसणं आणि पूजेला बसणं असं नसतं काही. त्यासाठी प्रसादाची तयारी करायला लागते, बाकीची तयारी करायला लागते. आता गुरुजी येतील की नाही, मग प्रसादाचं विचारतील की नाही, तेव्हा काय सांगायचं? चला चला प्रसादाच्या तयारीला लागूया, चला लवकर चाल. आई मग आधी सांगायचं ना, मी साडी घातली नसती ना. आता मी साडी घातली आहे आणि ऑलरेडी मला गरम होत आहे. सो तिकडे गॅस समोर मला आणखीन गरम होईल आणि माझा मेकअप पण खराब होईल. काही नाही, आजकालचे मेकअप खराब नाही होतीये बाळाई. आपण प्रसादाची तयारी करूया. हा घे रवा घे आणि कढईमध्ये अगदी व्यवस्थित खमंग भाजायचा. या सोनकर तोपर्यंत मी तुला ड्रायफ्रुट्स देते. ओके आई, एक मिनिट इकडे या ना प्लीज. काय झालं? या ना प्लीज. काय झालं? हाऊ डज दिस वर्क? हे हे चालू कसं करायचं? हे बघ, हा नॉब आहे, हा असा उभा करायचा आणि हे झालं, सुरू झालं. हा आता यावर हा रवा खमंग वास येईपर्यंत असा छानपैकी भाजायचा. येस परफेक्ट. पण ते कशाने मिक्स करू? एक मिनिट हे घे. थँक्यू. ओ गॉड,